सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्तेयाचा 11वा अध्याय 28 ते 30 ही वचने. मत्तेयाचा 11वा अध्याय 28 ते 30 ही वचने. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. देवबाप वाचलेली वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सुप्रभात. या सकाळच्या समयी देवाचं वचन आम्ही बघत आहोत. मत्ती कृष्णवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि 28 ते 30 वचन. हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतः म्हटले गेलेले आहे आणि त्याची कामगिरी या 3 वचनांमध्ये दिसून येते. तो पहिली गोष्ट म्हणतोय की माझ्याकडे या. परमेश्वर प्रभू येशू तो मला आणि तुम्हाला जवळ घ्यायसाठी, जवळ येण्यासाठी तो आमंत्रित करीत आहे. जेव्हापर्यंत आम्हाला तहान आहे, तर आम्हाला पाणी केलं तर आम्हाला आमची तहान काही विझणार नाही. आम्हाला नळापाशी किंवा आम्हाला हांड्यापाशी किंवा आम्हाला विहिरीपाशी जावंच लागेल. अशाच प्रकारे जर आमच्या जीवनामधल्या अनेक कष्ट, आमच्या जीवनामधल्या अनेक प्रकारच्या त्रासाने आम्ही त्रस्त आहोत, तर मला आणि तुम्हाला प्रभू येशू जवळ येणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तो म्हणतोय की माझ्याकडे या. आम्ही जर त्याच्याकडे जाऊ, त्याच्याजवळ बसू, त्याच्याशी बोलू, निश्चितच आमच्या जीवनामध्ये आमच्या समस्येचा तोडगा तर निघेलच, परंतु आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आमचं मार्गदर्शन करून त्या स्थितीतून बाहेर काढेल. प्रभूचं वचन म्हणते की माझा जू आहे ते सौम्य आणि लीन आहे. तो
परमेश्वर, तो प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्याकडे आम्ही जाऊ, तर त्याचं जे जू आहे आम्ही जर आपणामध्ये घेऊ, तर आमच्या जीवनामधल्या ज्या काही दुःखाच्या प्रसंग आहे त्याच्यातून वर येऊ. आणि इथं असं म्हटलेलं आहे, जो मनाचा लीन आणि सौम्य आहे, त्याच्या लीनतेला, त्याच्या सौम्यतेला एक उदाहरण आम्ही आज आमच्या जीवनामध्ये पाहू शकतो की तो वधस्तंभी जात असताना, त्याचे शत्रू त्याची निंदा करत असताना त्याच्या मुखातून एकही शब्द निघाला नाही. त्याने दीनतेने ते सर्व सहन केलं आणि तो सर्वांवर विजयी ठरला. आमची परिस्थिती कितीही मोठी असो, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशूचा लीनता, प्रभूची सौम्यता बाळगू, निश्चितच आमची परिस्थिती लहान पडेल, आमचं दुःख लहान होईल, आमच्या जीवनातल्या त्रस्त जीवनातून आम्ही वर येऊ. प्रभूचं वचन सांगते, त्याचे ओझे हलके आहे आणि त्याचं ओझं जर आम्ही घेतलं आणि त्याच्या जूला आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलं, तर निश्चितच आमच्यामधला जो दुःखाचा बोजा आहे तो दूर होईल आणि आमचं जीवन आनंदाने भरेल, आमचं जीवन शांतीने भरेल, आमच्या जीवनामध्ये त्याची कृपा लाभेल. काय आज आमची इच्छा आहे का प्रभू येशू जवळ यावं आणि त्याच्याकडे आमच्या ओझ्याला देऊन त्याचं जू आमच्या जीवनामध्ये घ्यावं, जेणेकरून आम्ही आशीर्वादित व्हावे. प्रभू परमेश्वर आपण सर्वांना सहाय्य करो. त्याची कृपा, त्याची दया आणि त्याचं जू आपल्यामध्ये घेण्यासाठी प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाचं वेळतो. तू सौम्य, लीन आहे, तुझा जू हलका आहे देव बाप्पा, ते आमच्या जीवनामध्ये घेण्यासाठी आणि प्रभू त्यानुसार आमचं जीवन व्यतीत करण्यासाठी तुझी कृपा, तुझी शक्ती आणि प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या दयेची गरज आहे, ती आम्हाला पुरव आणि आजचा हा दिवस आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-0333. पुन्हा ऐका, 1-800-270-0333. आम्ही आपणासाठी ह्या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.